नमस्कार मित्रांनो. भारतीय क्रिकेटला दर काही वर्षांनी असे काही युवा खेळाडू मिळतात जे आपल्या विलक्षण प्रतिभेमुळे संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतात. सचिन तेंडुलकर, विराट कोहली, शुभमन गिल, यशस्वी जयस्वाल यांच्यानंतर नव्या पिढीतील ज्या खेळाडूची सर्वाधिक चर्चा होत आहे त्याचे नाव आहे वैभव सूर्यवंशी. अत्यंत कमी वयात मोठमोठे विक्रम करत त्याने भारतीय क्रिकेटमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. लहान वयातच राज्य क्रिकेट, देशांतर्गत स्पर्धा, भारताच्या अंडर-19 संघातील निवड आणि त्यानंतर IPL पर्यंतचा प्रवास अनेक तरुण क्रिकेटपटूंसाठी प्रेरणादायी ठरला आहे. आजच्या या भागात आपण वैभव सूर्यवंशी यांच्या जन्मापासून ते त्यांच्या क्रिकेट कारकिर्दीच्या सुरुवातीपर्यंतचा संपूर्ण प्रवास जाणून घेणार आहोत. वैभव सूर्यवंशी यांचा जन्म 27 मार्च 2011 रोजी बिहार राज्यातील समस्तीपूर जिल्ह्यातील ताजपूर परिसरात झाला. साध्या कुटुंबात जन्मलेल्या वैभव यांना लहानपणापासूनच क्रिकेटची विशेष आवड होती. बहुतेक मुलांना खेळणी, कार किंवा व्हिडिओ गेम्स आवडतात. मात्र वैभव यांच्या हातात लहानपणापासूनच क्रिकेटची बॅट दिसायची. घराजवळील मोकळ्या मैदानावर ते तासनतास क्रिकेट खेळत असत. अगदी कमी वयातच त्यांच्या खेळातील नैसर्गिक गुणवत्ता सर्वांच्या लक्षात आली. त्यांची फलंदाजी पाहून स्थानिक प्रशिक्षकांनी त्यांच्या पालकांना सांगितले की या मुलामध्ये मोठा क्रिकेटपटू होण्याची क्षमता आहे. प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या मागे कुटुंबाचा मोठा वाटा असतो आणि वैभव सूर्यवंशी यांच्या बाबतीतही हे तितकेच खरे आहे. त्यांचे वडील आपल्या मुलाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सतत धडपड करत राहिले. बिहार सारख्या राज्यातून राष्ट्रीय स्तरावर क्रिकेट खेळाडू घडवणे सोपे नव्हते. सरावासाठी लागणारा वेळ, प्रवास, क्रिकेट साहित्य आणि स्पर्धांचा खर्च या सर्व गोष्टींसाठी कुटुंबाने अनेक त्याग केले. त्यांची आई देखील वैभव यांच्या शिक्षणासोबतच क्रिकेटची काळजी घेत असे. नियमित आहार, वेळेवर सराव आणि मानसिक आधार या सर्व गोष्टींमध्ये आईचा मोठा वाटा होता. वैभव यांनी अनेक मुलाखतींमध्ये आपल्या कुटुंबाच्या पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. त्यांचे यश हे केवळ त्यांच्या मेहनतीचे नसून संपूर्ण कुटुंबाच्या संघर्षाचे फळ आहे. वयाच्या अवघ्या 4-5 वर्षांपासून वैभव क्रिकेट खेळू लागले. सुरुवातीला ते शेजारच्या मुलांसोबत टेनिस बॉल क्रिकेट खेळत असत. त्यांची फलंदाजी इतकी प्रभावी होती की त्यांच्यापेक्षा वयाने मोठी मुलेही त्यांच्या खेळाचे कौतुक करत असत. चेंडूची दिशा ओळखणे, योग्य टायमिंग आणि निर्भय फटकेबाजी हे गुण त्यांच्यात लहानपणापासूनच दिसून येत होते. वडिलांनी त्यांच्यातील गुणवत्ता ओळखून त्यांना नियमित क्रिकेट प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला. यानंतर वैभव यांनी प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली शिस्तबद्ध सराव सुरू केला. क्रिकेट सोबतच वैभव यांनी शिक्षणालाही महत्त्व दिले. त्यांनी बिहारमधील स्थानिक शाळेत प्राथमिक शिक्षण घेतले. क्रिकेटमधील वाढत्या जबाबदाऱ्या आणि स्पर्धांमुळे त्यांना शिक्षण आणि खेळ यांचा समतोल राखावा लागत होता. अनेकदा सराव सामने आणि प्रवास यामुळे अभ्यासासाठी कमी वेळ मिळत असे. तरीही त्यांच्या कुटुंबाने दोन्ही गोष्टींचे महत्त्व कायम अधोरेखित केले. सार्वजनिकरित्या उपलब्ध माहितीनुसार त्यांच्या शाळेचे नाव किंवा पुढील शिक्षणाची सविस्तर माहिती अधिकृतरित्या जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे अशा बाबतीत अप्रामाणित माहितीवर विश्वास ठेवणे योग्य ठरणार नाही. लहान वयातच वैभव यांनी व्यावसायिक क्रिकेट प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. दररोज सकाळी लवकर उठून सरावाला जाणे, शाळा पूर्ण करणे आणि पुन्हा संध्याकाळी नेट्समध्ये मेहनत घेणे असा त्यांचा दिनक्रम होता. क्रिकेटमध्ये यश मिळवण्यासाठी केवळ प्रतिभा पुरेशी नसते, त्यासाठी शिस्त, मेहनत आणि सातत्य आवश्यक असते. वैभव यांनी या तिन्ही गोष्टी लहान वयातच आत्मसात केल्या. आज वैभव सूर्यवंशी देशभर प्रसिद्ध आहेत, पण या यशामागे अनेक वर्षांचा संघर्ष दडलेला आहे. बिहारमध्ये क्रिकेटसाठी उपलब्ध सुविधा इतर काही राज्यांच्या तुलनेत मर्यादित होत्या. चांगली मैदाने, प्रशिक्षक, स्पर्धा आणि आधुनिक प्रशिक्षण सुविधा मिळवण्यासाठी त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. अनेक वेळा लांबचा प्रवास करून सामने खेळावे लागत. सकाळपासून संध्याकाळपर्यंतचा सराव, त्यानंतरचा अभ्यास आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी त्याच जोमाने मैदानात उतरणे हीच त्यांची जीवनशैली बनली होती. प्रशिक्षकांनी दिलेल्या संधीचे सोने करत वैभव यांनी विविध वयोगटातील स्पर्धांमध्ये धडाकेबाज फलंदाजी केली. त्यांच्या खेळातील सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे
निर्भय वृत्ती. मोठ्या गोलंदाजांनाही ते कोणत्याही भीतीशिवाय चौकार आणि षटकार लगावत असत. त्यांची सातत्यपूर्ण कामगिरी पाहून बिहार क्रिकेटमधील निवड समितीचे लक्ष त्यांच्याकडे गेले आणि पुढे त्यांना राज्याच्या वयोगटातील संघात संधी मिळू लागली. वैभव सूर्यवंशी हे डावखुरे फलंदाज आहेत. त्यांच्या फलंदाजीतील काही महत्त्वाचे गुण असे आहेत: आक्रमक सुरुवात करण्याची क्षमता, चेंडूला योग्य टायमिंग देण्याचे कौशल्य, स्पिन आणि वेगवान गोलंदाजाविरुद्ध आत्मविश्वास, दबावाखालीही शांत राहण्याची वृत्ती, मोठा डाव खेळण्याची मानसिक तयारी. त्यांच्या खेळात आधुनिक T20 क्रिकेटची झलक दिसते, पण त्याचबरोबर दीर्घ डाव खेळण्याची क्षमता देखील आहे. प्रत्येक क्रिकेटपटूला एखादा आदर्श खेळाडू असतो. वैभव यांनाही भारतीय क्रिकेटमधील महान फलंदाजांकडून प्रेरणा मिळाली. त्यांनी अनेक आंतरराष्ट्रीय फलंदाजांचे सामने पाहून त्यांच्या तंत्राचा अभ्यास केला. मात्र कोणाची नक्कल करण्याऐवजी त्यांनी स्वतःची स्वतंत्र शैली विकसित करण्यावर भर दिला. लहानपणी प्रत्येक वेळी भारताचा सामना टीव्हीवर पाहताना वैभव यांच्या मनात एकच विचार यायचा: एक दिवस मी सुद्धा भारतासाठी खेळणार. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी अविरत मेहनत घेतली. सुट्ट्या, सण, उत्सव किंवा आराम यापेक्षा सरावाला त्यांनी नेहमीच प्राधान्य दिले. त्यांच्या मेहनतीचे फळ लवकरच मिळू लागले आणि बिहार क्रिकेटमध्ये त्यांचे नाव चर्चेत येऊ लागले. सातत्यपूर्ण सराव आणि स्थानिक स्पर्धांमधील उत्कृष्ट कामगिरीमुळे बिहार क्रिकेट असोसिएशनच्या निवड समितीचे लक्ष वैभव सूर्यवंशी यांच्याकडे गेले. वयोगटातील क्रिकेटमध्ये त्यांनी अनेक सामने जिंकून देणाऱ्या खेळी केल्या. त्यांच्या फलंदाजीत एक गोष्ट स्पष्ट दिसत होती: ते केवळ धावा करण्यासाठी खेळत नव्हते, तर संघाला विजय मिळवून देण्याची जबाबदारी स्वीकारत होते. त्यामुळे प्रशिक्षकांचा त्यांच्यावरचा विश्वास दिवसेंदिवस वाढत गेला. अनेक युवा खेळाडू मोठ्या स्पर्धांमध्ये दबावाखाली खेळत, परंतु वैभव यांच्यात हा गुण अगदी लहान वयापासूनच वेगळा होता. ते कोणत्याही गोलंदाजाला घाबरत नसत. प्रतिस्पर्धी संघ कितीही मजबूत असला तरी त्यांच्या चेहऱ्यावर भीती दिसत नसे. त्यांच्या फलंदाजीमध्ये आत्मविश्वास, संयम आणि आक्रमकता यांचा सुंदर समतोल पाहायला मिळत होता. याच गुणांमुळे ते लवकरच निवडकर्त्यांच्या नजरेत भरले. वैभव सूर्यवंशी यांची सर्वात मोठी ताकद म्हणजे मोठा डाव खेळण्याची क्षमता. अनेक फलंदाज सुरुवात चांगली करतात, पण ती मोठ्या धावसंख्येत रूपांतरित करण्यात अपयशी ठरतात. वैभव मात्र एकदा मैदानावर स्थिरावले की मोठी खेळी करण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या खेळातील सातत्यामुळे क्रिकेट तज्ञांनी त्यांना भविष्यातील मोठा स्टार मानायला सुरुवात केली आहे. भारतीय क्रिकेटमध्ये प्रत्येक युवा खेळाडूचे स्वप्न असते प्रथम श्रेणी क्रिकेट खेळण्याचे. वैभव सूर्यवंशी यांना हे स्वप्न अत्यंत कमी वयात पूर्ण करण्याची संधी मिळाली. जानेवारी 2024 मध्ये अवघ्या 12व्या वर्षात त्यांनी बिहारकडून रणजी ट्रॉफीमध्ये पदार्पण केले. इतक्या कमी वयात प्रथम श्रेणी क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंपैकी ते एक ठरले. या पदार्पणामुळे संपूर्ण देशाचे लक्ष त्यांच्याकडे वेधले गेले. क्रिकेट तज्ञांनी त्यांच्या धाडसाचे आणि आत्मविश्वासाचे भरभरून कौतुक केले. रणजी ट्रॉफी ही भारतातील सर्वात प्रतिष्ठेची प्रथम श्रेणी क्रिकेट स्पर्धा मानली जाते. या स्पर्धेत देशातील अनुभवी गोलंदाज खेळत असतात. अशा स्पर्धेत अवघ्या 12 वर्षांचा मुलगा उतरतो आणि कोणत्याही भीतीशिवाय फलंदाजी करतो. हीच गोष्ट भारतीय क्रिकेटसाठी आश्चर्याची होती. याच सामन्यानंतर वैभव सूर्यवंशी हे नाव राष्ट्रीय माध्यमांमध्ये झळकू लागले. रणजीमधील संधी आणि वयोगटातील सातत्यपूर्ण कामगिरीमुळे वैभव यांची भारताच्या अंडर-19 संघासाठी निवड झाली. ही त्यांच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाची घटना होती. भारतीय संघाचा निळा जर्सी परिधान करणे हे प्रत्येक क्रिकेटपटूचे स्वप्न असते आणि वैभव यांनी ते अत्यंत कमी वयात पूर्ण केले. त्यांच्या निवडीने बिहारमधील क्रिकेट प्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. भारत अंडर-19 संघात निवड झाल्यानंतरही वैभव यांनी आपला खेळ बदलला नाही. ते पूर्वीप्रमाणेच निर्भय फलंदाजी करत राहिले. जगातील विविध देशातील युवा गोलंदाजांविरुद्ध त्यांनी उत्कृष्ट फटकेबाजी करत भारतीय संघाला अनेक महत्त्वाच्या डावांमध्ये चांगली सुरुवात करून दिली. त्यांच्या आक्रमक शैलीमुळे विरोधी संघांवर सुरुवातीपासूनच दबाव निर्माण होत असे. भारत अंडर-19 संघाकडून खेळताना वैभव सूर्यवंशी यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध अवघ्या 58 चेंडूमध्ये शतक झळकावले. हे युवा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात वेगवान शतकांपैकी एक मानले जाते. या खेळी दरम्यान त्यांनी
यांनी अप्रतिम चौकार आणि षटकारांची आतषबाजी केली. त्यांच्या या धडाकेबाज खेळीमुळे क्रिकेट विश्व पुन्हा एकदा त्यांच्या नावाची चर्चा करू लागले. अनेक माजी क्रिकेटपटूंनी त्यांचे कौतुक करत त्यांना भारतीय क्रिकेटचे उज्ज्वल भविष्य म्हटले. वैभव सूर्यवंशी हे डावखुरे फलंदाज असल्यामुळे त्यांची शैली प्रेक्षकांना विशेष आकर्षित करते. त्यांच्या फलंदाजीतील काही वैशिष्ट्ये आहेत: सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ, कव्हर ड्राईव्ह आणि स्ट्रेट ड्राईव्ह मधील उत्कृष्ट टायमिंग, स्पिन गोलंदाजांवर सहज वर्चस्व, पूल आणि कट शॉट मध्ये आत्मविश्वास, मोठे षटकार मारण्याची क्षमता. त्यांची ही शैली आधुनिक T20 क्रिकेटसाठी अतिशय उपयुक्त मानली जाते. केवळ तंत्र चांगले असून चालत नाही, तर मानसिकदृष्ट्या मजबूत असणेही तितकेच महत्त्वाचे असते. वैभव यांच्यात हा गुण लहान वयापासूनच दिसतो. मोठ्या स्टेडियममध्ये हजारो प्रेक्षकांसमोर खेळताना देखील ते शांत राहतात. त्यांच्या चेहऱ्यावर दबावाचे कोणतेही चिन्ह दिसत नाही. रणजीत पदार्पण आणि भारत अंडर-19 मधील उत्कृष्ट कामगिरीनंतर देशभरातील वृत्तवाहिन्या, वृत्तपत्रे आणि क्रीडा संकेतस्थळांनी वैभव सूर्यवंशी यांच्या यशाची दखल घेतली. अनेकांनी त्यांची तुलना भारतीय क्रिकेटमधील महान फलंदाजांशी करण्यास सुरुवात केली. तथापि वैभव यांनी या सर्व चर्चांपासून स्वतःला दूर ठेवत आपल्या खेळावरच लक्ष केंद्रित केले. यशामागे प्रशिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. वैभव यांच्या प्रशिक्षकांनी त्यांना फक्त फलंदाजी शिकवली नाही, तर शिस्त, संयम, फिटनेस आणि मानसिक तयारीही शिकविली. ते सतत त्यांच्या तांत्रिक चुका सुधारत राहिले. यामुळे त्यांच्या खेळात सातत्याने सुधारणा होत गेली. एकेकाळी क्रिकेटच्या नकाशावर फारशी चर्चा नसलेल्या बिहारमधून वैभव सूर्यवंशी सारखा खेळाडू पुढे येणे ही या राज्यासाठी मोठी अभिमानाची बाब ठरली. अनेक लहान मुलांनी त्यांच्यापासून प्रेरणा घेत क्रिकेटकडे वळण्यास सुरुवात केली. आज बिहारमधील अनेक क्रिकेट अकादमींमध्ये वैभव सूर्यवंशी यांचे नाव प्रेरणादायी उदाहरण म्हणून घेतले जाते. भारत अंडर-19 संघातील उत्कृष्ट कामगिरीनंतर क्रिकेट तज्ञांना खात्री पटली की हा खेळाडू लवकरच IPL मध्येही आपली छाप सोडेल. त्यांच्या सातत्यपूर्ण खेळामुळे अनेक IPL फ्रँचायझींनी त्यांच्यावर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली. आता संपूर्ण क्रिकेट विश्वाची नजर IPL लिलावावर होती. सर्वांनाच उत्सुकता होती, कोणता संघ या युवा हिऱ्याला आपल्या संघात सामील करणार. सन 2024च्या IPL मेगा लिलावात अनेक नामांकित खेळाडूंसोबत एका अल्पवयीन क्रिकेटपटूची ही चर्चा सुरू होती. तो म्हणजे वैभव सूर्यवंशी. भारतातील अनेक फ्रँचायझींनी त्यांच्या कामगिरीवर बारकाईने लक्ष ठेवले होते. रणजी ट्रॉफीतील पदार्पण, भारत अंडर-19 मधील उत्कृष्ट खेळ आणि ऑस्ट्रेलिया विरुद्धचे विक्रमी शतक यामुळे ते सर्वांच्या रडारवर आले होते. लिलाव सुरू झाला आणि काही क्षणातच अनेक संघांमध्ये त्यांच्यासाठी चुरशीची बोली लागली. शेवटी राजस्थान रॉयल्सने वैभव सूर्यवंशी यांना ₹1,10,00,000 आपल्या संघात करारबद्ध केले. त्यावेळी त्यांचे मूळ मूल्य केवळ 30 लाख होते, परंतु त्यांच्या प्रतिभेवर विश्वास ठेवत राजस्थान रॉयल्सने मोठी बोली लावत त्यांना आपल्या संघात सामील केले. हा क्षण वैभव आणि त्यांच्या कुटुंबासाठी आयुष्यभर लक्षात राहणारा ठरला. लिलावानंतर सोशल मीडियावर वैभव सूर्यवंशी हे नाव ट्रेंड होऊ लागले. बिहारमधील नागरिकांनी हा क्षण आपल्या राज्यासाठी अभिमानाचा मानला. त्यांच्या गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. स्थानिक नागरिक, प्रशिक्षक, मित्र आणि नातेवाईकांनी मिठाई वाटून आनंद साजरा केला. अनेक माजी क्रिकेटपटूंनीही त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. IPL मध्ये निवड झाल्यानंतर वैभव राजस्थान रॉयल्सच्या प्रशिक्षण शिबिरात दाखल झाले. तेथे त्यांना भारत आणि जगातील अनेक अनुभवी क्रिकेटपटूंसोबत सराव करण्याची संधी मिळाली. प्रशिक्षकांनी त्यांच्या फलंदाजीतील ताकद ओळखून त्यांना आणखी परिपूर्ण बनवण्यासाठी विशेष मेहनत घेतली. नेट्समध्ये ते तासनतास सराव करत असत. वेगवान गोलंदाज, फिरकीपटू आणि विविध परिस्थितींमध्ये फलंदाजी करण्याचा त्यांनी सातत्याने सराव केला. IPL सारख्या स्पर्धेत प्रत्येक दिवस हा शिकण्याचा असतो. राजस्थान रॉयल्समधील अनुभवी खेळाडू आणि प्रशिक्षकांनी वैभव यांना मानसिक तयारी, सामन्याचे नियोजन आणि दबावाखाली खेळण्याच्या अनेक गोष्टी शिकवल्या. त्यांनी वरिष्ठ खेळाडूंचा अनुभव आत्मसात केला आणि स्वतःच्या खेळात आवश्यक बदल केले. IPL मध्ये पदार्पण करणे हे प्रत्येक युवा क्रिकेटपटूचे स्वप्न असते. जेव्हा वैभव सूर्यवंशी यांना
यांना राजस्थान रॉयल्स कडून अंतिम 11 मध्ये संधी मिळाली तेव्हा संपूर्ण क्रिकेट विश्वाचे लक्ष त्यांच्याकडे होते. सर्वांना उत्सुकता होती की एवढ्या कमी वयातील खेळाडू जगातील सर्वोत्तम गोलंदाजांसमोर कशी फलंदाजी करणार. मैदानात उतरताच त्यांनी कोणताही दबाव न घेता आत्मविश्वासाने खेळ सुरू केला. पदार्पणाच्या सामन्यात त्यांनी पहिल्याच काही चेंडूंमध्ये आकर्षक फटके मारत आपण मोठ्या स्तरासाठी तयार असल्याचे दाखवून दिले. त्यांची फलंदाजी पाहून समालोचकही प्रभावित झाले. ते कोणत्याही फलंदाजाला घाबरत नव्हते. प्रत्येक चेंडूवर धावा करण्याचा त्यांचा प्रयत्न स्पष्ट दिसत होता. IPL 2025 मध्ये गुजरात टायटन्स विरुद्ध झालेल्या सामन्यात वैभव सूर्यवंशी यांनी क्रिकेट इतिहासात आपले नाव सुवर्णाक्षरांनी लिहिले. अवघ्या 35 चेंडूमध्ये शतक झळकावत त्यांनी संपूर्ण क्रिकेट विश्वाला आश्चर्यचकित केले. ही खेळी केवळ राजस्थान रॉयल्ससाठीच नव्हे तर संपूर्ण भारतीय क्रिकेटसाठी ऐतिहासिक ठरली. त्यांच्या डावात चौकार आणि षटकारांचा अक्षरशः पाऊस पडला. मैदानावरील प्रत्येक फटका प्रेक्षकांच्या टाळ्यांचा कडकडाट मिळवत होता. या खेळीद्वारे वैभव सूर्यवंशी यांनी IPL इतिहासातील सर्वात कमी वयात शतक झळकावणारा खेळाडू होण्याचा मान मिळवला. इतकेच नव्हे तर भारतीय खेळाडूंमध्ये IPL मधील सर्वात वेगवान शतकांपैकी एक त्यांच्या नावावर नोंदवले गेले. या खेळीने त्यांना जगभरातील क्रिकेट प्रेमींच्या चर्चेच्या केंद्रस्थानी आणले. वैभव यांच्या शतकी खेळीनंतर अनेक माजी आणि विद्यमान क्रिकेटपटूंनी त्यांचे कौतुक केले. त्यांच्या निर्भय फलंदाजीची तुलना आधुनिक T20 क्रिकेटमधील सर्वोत्तम युवा खेळाडूंशी करण्यात आली. अनेक तज्ञांनी असे मत व्यक्त केले की योग्य मार्गदर्शन आणि सातत्यपूर्ण मेहनत कायम ठेवली तर वैभव सूर्यवंशी पुढील काही वर्षात भारतीय वरिष्ठ संघात स्थान मिळवू शकतात. IPL मधील शतकानंतर वैभव यांची लोकप्रियता झपाट्याने वाढली. त्यांच्या मुलाखती, सरावाचे व्हिडिओ आणि सामन्यातील क्षण सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होऊ लागले. पण या प्रसिद्धीसोबतच त्यांची जबाबदारी देखील वाढली. प्रत्येक सामन्यात चांगली कामगिरी करण्याची अपेक्षा चाहत्यांकडून केली जाऊ लागली. यश मिळाल्यानंतर अनेक खेळाडू बदलतात, पण वैभव यांचा स्वभाव मात्र तसाच साधा आणि नम्र राहिला. ते आपल्या प्रशिक्षकांचा, कुटुंबाचा आणि सहकाऱ्यांचा उल्लेख प्रत्येक मुलाखतीत आवर्जून करतात. ते नेहमी सांगतात की अजून खूप काही शिकायचे आहे आणि प्रत्येक दिवस स्वतःला अधिक चांगला खेळाडू बनवण्याचा प्रयत्न करायचा आहे. आधुनिक क्रिकेटमध्ये फिटनेस हा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. वैभव आपल्या फलंदाजीइतकाच फिटनेसवरही भर देतात. धावण्याचा सराव, जिम वर्कआउट, स्ट्रेचिंग, योग्य आहार आणि पुरेशी विश्रांती यामुळे ते स्वतःला सर्वोत्तम शारीरिक स्थितीत ठेवण्याचा प्रयत्न करतात. IPL मधील यशानंतर सर्वांच्या मनात एकच प्रश्न निर्माण झाला, वैभव सूर्यवंशी भारताच्या वरिष्ठ संघात कधी दिसणार? अर्थात भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी अजून मोठा प्रवास बाकी आहे. सातत्यपूर्ण कामगिरी, संयम आणि मेहनत यांची परीक्षा पुढील काही वर्षात होणार आहे. मात्र क्रिकेट तज्ञांचे मत आहे की त्यांच्यात भारतासाठी तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये खेळण्याची क्षमता आहे. वैभव सूर्यवंशी यांचा प्रवास प्रत्येक तरुणाला एक महत्त्वाचा संदेश देतो. मोठे शहर, महागडी अकॅडमी किंवा श्रीमंत कुटुंब यापेक्षा मोठे स्वप्न आणि त्यासाठी घेतलेली मेहनत अधिक महत्त्वाची असते. बिहारच्या एका छोट्या गावातून आलेला हा मुलगा आज जगातील सर्वोत्तम क्रिकेटपटूंविरुद्ध खेळत आहे. यापेक्षा मोठी प्रेरणा दुसरी कोणती असू शकते? वैभव यांच्या यशामागे त्यांच्या कुटुंबाचा सर्वात मोठा वाटा आहे. त्यांचे वडील सुरुवातीपासूनच त्यांच्या क्रिकेट कारकिर्दीबद्दल गंभीर होते. सरावासाठी लागणारा वेळ, क्रिकेट साहित्य, स्पर्धांचा खर्च आणि प्रवास यासाठी त्यांनी अनेक त्याग केले. अनेक वृत्तांनुसार वैभव यांच्या वडिलांनी मुलाच्या क्रिकेट स्वप्नासाठी आर्थिक अडचणींचाही सामना केला. मात्र त्यांनी कधीही मुलाची मेहनत थांबू दिली नाही. त्यांची आई नेहमीच त्यांची मानसिक ताकद राहिली. योग्य आहार, आरोग्याची काळजी आणि अभ्यासासोबत क्रिकेटचा समतोल राखण्यासाठी त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. वैभव अनेक मुलाखतींमध्ये सांगतात की आज मी जे काही केले आहे ते माझ्या आई-वडिलांच्या त्यागामुळे. क्रिकेटसोबत शिक्षणही तितकेच महत्त्वाचे असल्याने वैभव यांच्या कुटुंबाचे मत आहे. सतत सामने, सराव आणि प्रवास यामुळे नियमित शिक्षण घेणे आव्हानात्मक असते. त्यामुळे क्रिकेटच्या वेळापत्रकानुसार त्यांनी शिक्षण सुरू ठेवले आहे. त्यांच्या शाळेचे नाव किंवा पुढील शैक्षणिक माहिती अधिकृतरित्या सार्वजनिक करण्यात आलेली नाही. वैभव सूर्यवंशी यांच्याबाबत कोणतेही प्रेमसंबंध, गर्लफ्रेंड किंवा रिलेशनशिप याबद्दल विश्वासार्ह सार्वजनिक माहिती उपलब्ध नाही. याशिवाय वैभव हे अजूनही अल्पवयीन आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर पसरवल्या जाणाऱ्या अफवा किंवा अप्रमाणित बातम्यांना
कोणताही अधिकृत आधार नाही. सध्या त्यांचे संपूर्ण लक्ष क्रिकेटमधील प्रगतीवर आणि भारतासाठी खेळण्याच्या स्वप्नांवर केंद्रित आहे. यशस्वी खेळाडू होण्यासाठी शिस्तबद्ध जीवनशैली आवश्यक असते. वैभव यांच्या दैनंदिन दिनक्रमामध्ये साधारण पुढील गोष्टींचा समावेश दिसतो. सकाळी लवकर उठणे, फिटनेस प्रशिक्षण, नेट्समध्ये फलंदाजीचा सराव, गोलंदाजांविरुद्ध विशेष सराव, प्रशिक्षकांसोबत तांत्रिक चर्चा, सामना किंवा सरावानंतर स्वतःच्या खेळाचे विश्लेषण, पुरेशी विश्रांती आणि संतुलित आहार. आधुनिक क्रिकेटमध्ये योग्य आहाराला खूप महत्त्व आहे. वैभव संतुलित आहार घेण्यावर भर देतात. त्यांच्या आहारात प्रथिने, ताजी फळे, भाज्या, दूध, अंडी, सुकामेवा आणि पुरेसे पाणी यांचा समावेश असतो. जंक फूड आणि साखरयुक्त पेय शक्य तितके टाळण्याचा प्रयत्न केला जातो, जेणेकरून फिटनेस कायम राहील. वैभव यांच्या यशामागे फिटनेसचा मोठा वाटा आहे. त्यांच्या प्रशिक्षणामध्ये स्प्रिंट रनिंग, स्ट्रेंथ ट्रेनिंग, कोर एक्सरसाइज, स्ट्रेचिंग, चपळता वाढवणारे ड्रिल्स, फिल्डिंग सराव यांचा समावेश असतो. त्यामुळे ते दीर्घकाळ मैदानावर सक्रिय राहू शकतात. मैदानाबाहेर वैभव यांना साधे जीवन आवडते. त्यांच्या काही आवडीनिवडी म्हणजे क्रिकेट सामने पाहणे, वरिष्ठ खेळाडूंच्या फलंदाजीचे व्हिडिओ पाहणे, कुटुंबासोबत वेळ घालवणे, फिटनेसवर काम करणे, नवीन क्रिकेट तंत्र शिकणे. त्यांच्या व्यक्तिमत्वात सतत शिकण्याची वृत्ती स्पष्ट दिसते. वैभव सूर्यवंशी यांची लोकप्रियता वाढल्यानंतर सोशल मीडियावर त्यांचे मोठ्या प्रमाणात चाहते तयार झाले. त्यांच्या नावाने अनेक फॅन पेजेसही तयार झाले आहेत. तथापि कोणते खाते अधिकृत आहे आणि कोणते नाही हे तपासूनच माहितीवर विश्वास ठेवावा. अल्पवयात IPL करार मिळाल्यानंतर वैभव यांच्या कमाईबाबतही मोठी चर्चा झाली. त्यांच्या उत्पन्नाचे प्रमुख स्रोत म्हणजे IPL करार, BCCIच्या वयोगटातील स्पर्धांचे मानधन, भविष्यातील ब्रँड जाहिराती आणि प्रायोजकत्व. यांच्या एकूण संपत्तीबाबत विविध संकेतस्थळांवर वेगवेगळे अंदाज दिले आहेत. मात्र अधिकृतरित्या जाहीर झालेला कोणताही नेटवर्थ उपलब्ध नाही. त्यामुळे कोणत्याही ठराविक आकडा सांगणे योग्य ठरणार नाही. वैभव सूर्यवंशी यांच्याबद्दल काही रंजक तथ्ये अशी आहेत. अतिशय कमी वयात प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या खेळाडूंमध्ये त्यांचा समावेश होतो. ते डावखोरे फलंदाज आहेत. लहानपणापासूनच मोठे फटके मारण्याची त्यांची क्षमता होती. त्यांनी भारताच्या अंडर-19 संघात अत्यंत कमी वयात स्थान मिळवले. IPL मध्ये शतक झळकवणाऱ्या सर्वात तरुण खेळाडूंपैकी ते एक ठरले. प्रसिद्धी मिळाल्यानंतरही त्यांनी आपल्या गावाशी आणि कुटुंबांशी नाते कायम ठेवले. यश मिळवणे जितके कठीण असते त्याहून ते टिकवणे अधिक कठीण असते. आता प्रत्येक संघ त्यांच्यासाठी विशेष रणनीती आखणार आहे. त्यामुळे वैभव यांना सातत्यपूर्ण कामगिरी, मानसिक ताकद आणि कठोर मेहनत कायम ठेवावी लागेल. जर त्यांनी हे सातत्य राखले तर भारतीय वरिष्ठ संघात स्थान मिळवणे त्यांच्यासाठी अशक्य नाही. वैभव सूर्यवंशी यांच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीतील काही महत्त्वाचे टप्पे पुढील प्रमाणे आहेत. बिहारकडून अत्यंत कमी वयात प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण, भारताच्या अंडर-19 संघात निवड, ऑस्ट्रेलिया विरुद्ध अंडर-19 क्रिकेटमध्ये 58 चेंडूत शतक, IPL लिलावात राजस्थान रॉयल्स कडून कोटींचा करार, IPL मध्ये 35 चेंडूत शतक, IPL इतिहासातील सर्वात कमी वयात शतक झळकावणाऱ्या खेळाडूंपैकी एक, भारतीय क्रिकेटमधील सर्वाधिक चर्चेचा युवा फलंदाज म्हणून ओळख. हे विक्रम त्यांच्या प्रतिभेची साक्ष देतात. वैभव यांच्या फलंदाजीचे अनेक माजी क्रिकेटपटूंनी सुद्धा कौतुक केले आहे. तज्ञांच्या मते त्यांच्यात पुढील विशेष गुण आहेत: निर्भय फलंदाजी, वेगवान धावगती राखण्याची क्षमता, मोठ्या सामन्यांमध्ये दबाव न घेण्याची वृत्ती, नैसर्गिक टायमिंग, सतत शिकण्याची तयारी. तथापि अनेक तज्ञांनी हे स्पष्ट केले आहे की क्रिकेटमध्ये दीर्घकाळ यशस्वी होण्यासाठी सातत्यपूर्ण कामगिरी आणि संयम तितकेच महत्त्वाचे असतात. अल्पवयात प्रसिद्धी मिळणे हे जितके आनंददायी असते तितकेच आव्हानात्मकही असते. सोशल मीडियावरील कौतुक, मुलाखती, चाहत्यांचे प्रेम आणि माध्यमांचे लक्ष यामुळे खेळाडूंवर अतिरिक्त दबाव येऊ शकतो. परंतु वैभव यांनी अनेक प्रसंगी सांगितले आहे की त्यांचे मुख्य लक्ष केवळ क्रिकेटवर आहे. त्यांच्या मते प्रत्येक सामना हा नवीन असतो आणि प्रत्येक डावात स्वतःला सिद्ध करावे लागते. आज प्रत्येक भारतीय क्रिकेट चाहत्याच्या मनात एकच प्रश्न आहे: वैभव सूर्यवंशी भारतीय वरिष्ठ संघात कधी दिसणार? याचे उत्तर भविष्य देईलच. भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी देशांतर्गत क्रिकेट, IPL आणि इतर स्पर्धांमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी आवश्यक असते. जर त्यांनी आपली मेहनत, फिटनेस आणि शिस्त कायम ठेवली तर भारतासाठी तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये खेळण्याची त्यांच्यात क्षमता असल्याचे अनेक क्रिकेट निरीक्षक मानतात. वैभव यांच्या समोर आता अनेक मोठी आव्हाने आहेत. पहिले म्हणजे सातत्य. 1-2 मोठ्या खेळांपेक्षा प्रत्येक हंगामात चांगली कामगिरी करणे कधीही महत्त्वाचे
महत्वाचे असते. दुसरे म्हणजे तांत्रिक सुधारणा. विरोधी संघ त्यांच्या फलंदाजीचा अभ्यास करून वेगवेगळ्या रणनीती आखतील, त्यामुळे स्वतःच्या खेळात सातत्याने सुधारणा करणे आवश्यक असेल. तिसरे म्हणजे फिटनेस. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलग सामने खेळण्यासाठी उत्कृष्ट शारीरिक आणि मानसिक तयारी आवश्यक असते. आज वैभव सूर्यवंशी यांचे लाखो चाहते आहेत. त्यांच्या प्रत्येक खेळीची सोशल मीडियावर चर्चा होते. लहान मुले त्यांच्यासारखी फलंदाजी करण्याचा प्रयत्न करतात. बिहारमधील अनेक क्रिकेट अकॅडमीमध्ये त्यांचे उदाहरण देत मुलांना मेहनतीचे महत्त्व सांगितले जाते. वैभव सूर्यवंशी यांची कहाणी केवळ क्रिकेटची नाही, तर जिद्द, चिकाटी आणि स्वप्नांवर विश्वास ठेवण्याची आहे. जर तुम्हालाही क्रिकेटपटू व्हायचे असेल तर वैभव सूर्यवंशी यांच्या प्रवासातून प्रेरणा घ्या. दररोज नियमित सराव करा, तुमच्या फिटनेसवर लक्ष द्या, प्रशिक्षकांचे मार्गदर्शन स्वीकारा. सोशल मीडियावर वेळ वाया घालवण्यापेक्षा मैदानावर घाम गाळा. लक्षात ठेवा, यश एका दिवसात मिळत नाही, पण रोजची मेहनत एक दिवस मोठे यश नक्की मिळवून देते. मित्रांनो, बिहारच्या एका छोट्या गावातून सुरू झालेला वैभव सूर्यवंशी यांचा प्रवास आज भारतीय क्रिकेटमधील सर्वात प्रेरणादायी कहाण्यांपैकी एक बनला आहे. त्यांनी अल्पवयात रणजी ट्रॉफीपर्यंत मजल मारली, भारताच्या अंडर 19 संघात स्थान मिळवले, IPL मध्ये विक्रमी कामगिरी केली आणि लाखो क्रिकेटप्रेमींची मने जिंकली. तथापि त्यांचा हा प्रवास शेवट नाही, तर ही केवळ सुरुवात आहे. आगामी काळात ते भारतीय वरिष्ठ संघात स्थान मिळवतात का, आणखी किती विक्रम करतात आणि भारतीय क्रिकेटला कोणत्या उंचीवर घेऊन जातात हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. मित्रांनो, वैभव सूर्यवंशी यांची ही प्रेरणादायी जीवन कहाणी तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच सविस्तर आणि संशोधना आधारित मराठी जीवनचरित्रांसाठी आमच्यासोबत जोडलेले रहा. पुढील व्हिडिओमध्ये आपण आणखी एका महान व्यक्तिमत्वाच्या प्रेरणादायी जीवन प्रवास जाणून घेऊया. धन्यवाद. जय हिंद.